नमस्कार. ते तसे का वागतात याच्यामध्ये मागच्या 2 भागात आपण ऍक्च्युअल टेररिझम बद्दल बोलू. आज आपण सायकोलॉजिकल टेररिझम बद्दल बोलू. आता काय आहे, ऍक्च्युअल टेररिझम मध्ये हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे वगैरे प्रकार म्हणजे खून खराबा दिसतो. सायकोलॉजिकल टेररिझम मध्ये असलं काही दिसत नाही. पण सायकोलॉजिकल टेररिझम मात्र ह्याच्यापेक्षाही प्रचंड 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 डेंजरस. म्हणजे नक्की काय असतं तर सायकोलॉजिकल टेररिझम मध्ये आपल्या नकळत आपल्या मनामध्ये लोक भीती भरत असतात. अगदी एक छोटी गोष्ट, लहान मुलगा पोर कुठेतरी चढतंय चालतंय, तिकडनं त्याची आई ओरडत त्याला, अरे नको चढू नाही तर पडशील. ओके, आणि पडेल म्हणजे किती पडेल ते एक छोटस एवढं डिस्टन्स जर पडेल एवढंच, पण तरी अरे बापरे पडशील ही जी भीती घातली जाते. अनुभवाने येऊ दे, नाही आम्ही भीती घालणार. अमुक एक करू नको नाहीतर ते होईल, तमुक एक करू नको नाहीतर ते होईल, हे आपण लहान असल्यापासून ऐकत येत असतो. मग आता हा जो विषय आहे भीती घालणं, इनडायरेक्टली हा टेररिझम नाही का? तर आहे. कारण उगाचच्या उगाच दहशत घालणं हा दहशतवादच असतो. त्याच बरोबर नीट अभ्यास कर बर का, नाही तर नापास हो. म्हणजे नॉर्मली 80-90% मार्क मिळवणाऱ्या पोराला जेव्हा लोक सांगतात अभ्यास नाही केला तर तू नापास होशील, तेव्हा ती तसं पाहिलं तर हास्यास्पद गोष्ट आहे. कारण काय होईल, जास्तीत जास्त अभ्यास नाही केला तर त्या पोराला 80-90%च्या ऐवजी 60-70% मार्क मिळतील, ठीक आहे, नापास नाही होणार. पण नाही, अशी भीती घातली जाते आणि अशी क्षणोक्षणी वेगळ्या वेगळ्या प्रसंगात आपल्या डोक्यावर भीती घातली जाते. आणि ही भीती घातली जाणं म्हणजेच सायकोलॉजिकल टेररिझम. आता लोक अशी भीती का घालतात, म्हणजेच ते कसे असे का तर सर्वात पहिली गोष्ट, वय वाढलं की आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटायला लागतं की तो लहान मी महान, ती लहान मी महान. का? मी जास्त पावसाळे पाहिलेले. मला एकदा आठवतंय, केव्हा तरी अशाच पद्धतीत मला कोणीतरी सांगत होतं, तुला आम्ही असं सांगतोय, हे करू नको, तुला प्रॉब्लेम होईल, त्रास होईल, अमक होईल, तमक होईल. काहीतरी मी वेगळं करणार होते. आणि मग वर तुला कळतंय का, आम्ही खूप पावसाळे पाहिलेत, आमचे केस काय उगाच पांढरे नाही झालेले, उन्हानी, आमचे अनुभवानी पांढरे. तुला काय वाटतं? मला नाही वाटत तुमचे केस उन्हानी पांढरे. म्हणे मग ऐकून घे. असं जेव्हा म्हणाल्या तेव्हा म्हटलं माझं बोलणं पूर्ण नाही झालं. मला वाटत नाही की तुमचे केस उन्हानी पांढरे झालेत. मला माहितीये की तुमचे केस उन्हानीच पांढरे झालेत, कारण तुम्ही जग नाही पाहिलेलं जे मी पाहिलं. तेव्हा संकट येऊ शकतात एवढंच तुम्ही पाहिलंय, पण येणाऱ्या संकटांवर मात कशी करायची हे तुम्ही पाहिलेलंही नाहीये, तुम्हाला कोणी शिकवलेलंही नाहीये आणि तुम्ही अनुभवाने शिकलाही नाही. हे मी उत्तर दिल्यावर मात्र किती उद्धट आहे ही मुलगी हे वरती ऐकायला मिळालं. पण मला एक गोष्ट सांगा, अशा प्रकाराने कुठल्या तरी बाबतीत तुमच्या वर्कमध्ये कसली तरी भीती घालणारी मंडळी ही भरपूर वेळेला वारंवार सापडत. आणि ही सगळी मंडळी तशी का वागतात तर
समोरच्याला भीती दाखव. जेव्हा समोरचा आपलं ऐकतो त्यावेळेला अशा माणसांचा अहंकार सुखावतो, म्हणून ते तसे वागतात. मग आता अशा लोकांनी घातलेली भीती आपल्या मनात घालून घ्यायची का नाही, हा आपला विषय असतो. ओके, अशा लोकांनी घालून दिलेली भीती आपल्या मनात घालून घ्यायची का नाही, हा आपला विषय असतो. तेव्हा याच्यावर विचार करा. पुन्हा भेटू पुढच्या. धन्यवाद.